हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आत्ता आपण पाहत आहोत थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रेटर. आपण ह्याच्या अगोदर 2 थेरम्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण पुढचा एक थेरम पाहणार आहोत. तो आहे इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड equal angles at 2 distinct points which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic. इथे इनडायरेक्ट प्रूफ करा म्हणून सांगितलेलं आहे. कसं लिहायचं ते दाखवलेलं नाही आहे. मी तुम्हाला दाखवते हे आपल्याला कसं लिहायचं आहे, कशा प्रकारे इनडायरेक्ट प्रूफने आपण हे लिहून काढायचं आहे. इनडायरेक्ट मेथडने दाखवायचं आहे म्हणजे आधी त्या स्टेटमेंटला आपल्याला फॉल्स पकडायचं आहे आणि त्या आधारे आपल्याला बाकीच्या गोष्टी दाखवायच्यात. मग ते फॉल्स आहे असं दाखवायचं म्हणजे मग हे सेंटेन्स ट्रू आहे असं दाखवायचं. एक स्टेटमेंट पकडायचं, ते फॉल्स आहे दाखवायचं, मग म्हणायचं की मग हे जर फॉल्स आहे तर मग हे राईट आहे, हे ट्रू आहे हे दाखवायचं आपल्याला. बघूया कसं दाखवू शकतो आपण काय केलेलं आहे. 2 अँगल्स घेतलेले आहेत आणि पी क्यू ही एका साईडला लाईन घेतलेली आहे आणि आर एस बरोबर त्याच्या समोरच्या साईडला अपोजिट साईडला दाखवलेले आहेत. आपण म्हटलेलं आहे पॉईंट्स एस एंड आर लाय ऑन द सेम साईड ऑफ लाईन पी क्यू सच दॅट angle PSQ congruent angle PRQ. To prove point PSRQ are concyclic. There is one and only one circle that passes through 3 non-collinear points. Therefore, a circle passes through points PSQ. Let us assume that the 4th point R doesn't lie on the circle. आपण काय पकडायचं आहे, R हा सर्कलवरती नाही आहे, PSQमधनंच एक सर्कल गेलेला आहे असं आपण ॲझ्युम करायचं आहे. देअरफॉर इट लाईज आयदर इन द इंटिरियर or in the exterior of the circle. Let us assume that point R lies in the exterior of the cycle. Let segment PR intersects the cycle at point T. Draw segment QT. Angle PSQ congruent PRQ given. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालेलं आहे. Angle PSQ congruent angle PTQ. Angles inscribed in the same arc are congruent. जर का आपण R हा एक्सटिरियर अँगल दाखवलेला आहे तर आपण इथे हा जो अँगल दाखवलेला आहे टी, मग हा कॉन्ग्रंट येईल. कारण काय आहे, पी क्यूमध्ये इन्स्क्राईब अँगल जर का पी एस क्यूज काही असेल तर त्याचा तो पी टी क्यूसुद्धा कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणून आपण म्हटलं की तो कॉन्ग्रंट असेल. हे आपण कशावरून सांगितलं, फ्रॉम 1 and 2. हे आपलं झालं स्टेटमेंट थर्ड. Angle PTQ is an exterior angle of TRQ. Therefore, angle PTQ is greater than angle TRQ. Therefore, our assumption is false. This is contraction to angle third. तर angle third मध्ये काय म्हटलेलं होतं, angle PRQ congruent angle PTQ. म्हणून आपण म्हटलेलं आहे angle PTQ is greater than angle PRQ किंवा angle PTQ is greater than angle TRQ. हे स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. लेट अस अज्युम दॅट पॉईंट आर लाईज इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. एक्सटिरियर आपण नाही म्हणून म्हटलेलं, मग आता म्हणून बघूया इंटिरियरमध्ये येणार आहे का तो. अँगल पी एस क्यू कॉन्ग्रंट अँगल पी टी क्यू हे आपलं फोर्थ इक्वेशन आहे. अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, टी पॉईंट जो आहे तो बाहेर घेतलेला आहे आणि मग तो म्हटलेला आहे की तो सारखा येईल. कारण पी क्यूमध्ये जर का पी एस क्यू इन्स्क्राईब असेल तर पी टी क्यू जर इन्स्क्राईब झालेला असेल तर तो सुद्धा कसा येईल, इक्वल येईल, तो सुद्धा कॉन्ग्रंट येईल. हे आपण म्हटलेलं आहे. बट अँगल पी एस क्यू कॉन्ग्रंट अँगल पी आर क्यू हे कशावरनं म्हटलेलं होतं अगोदर, हे पण सांगितलेलं होतं आणि म्हणून म्हटलेलं आहे गिवन. हे आपलं झालेलं आहे 5th इक्वेशन. मग फ्रॉम 4 and 5
मग आपण म्हटलेलं आहे अँगल PTQ कॉन्ग्रंट अँगल PRQ हे आपलं 6 इक्वेशन झालेलं. अँगल PRQ इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ अँगल RTQ. अँगल PRQ इज ग्रेटर दॅन अँगल RTQ. एक्सटिरियर अँगल थेरम, दॅट इज अँगल PRQ इज ग्रेटर दॅन अँगल PTQ बिकॉज PRT कसे आहेत ते कोलिनियर पॉईंट्स आहेत. दिस कॉन्ट्रॅक्ट्स 6. कॉन्ट्रॅक्ट 6 म्हणजे 6मध्ये आपण काय म्हटलेलं होतं की अँगल PTQ कॉन्ग्रंट PRQ. मग तो PRQ ग्रेटर येणारच नाही, दोन्हीसुद्धा कॉन्ग्रंट आहेत म्हणजे सेमच येणार आहे. देअरफॉर पॉईंट्स आर कॅन नॉट लाय इनसाइड द सर्कल. देअरफॉर पॉईंट आर लाईज ऑन द सर्कल. देअरफॉर पॉईंट्स PSRQ आर कॉन्सायक्लिक. आता इथे ह्या शब्दाचा फक्त एकदा अर्थ समजून घ्या किंवा हे कसं लक्षात ठेवायचे हे समजून घ्या. आपल्याला सर्कल दिलेला आहे तेव्हा आपण काय म्हणणार आहोत, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. जर सर्कल दिलेला नाही आहे तर आपण काय पकडणार आहोत, तो कॉन्सायक्लिक पकडणार आहोत. एवढा सोपा सरळ शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे.